शिवाजी नाट्यमंदिर या नाट्यगृहाला 60 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने अभिनेत्री आपण भेटत आहोत तनिषा वर्दे. नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही तारा राणी हे पात्र साकारत आहात, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? सांगायला आनंद होतो की तारा राणींचं हे 350वं जयंती वर्ष आहे आणि जेव्हा माझ्याकडे ही संहिता चालून आली तेव्हा खरं तर खूप वाईट वाटलं, कारण शाळेत असताना तारा राणींचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचलाच नव्हता आणि शिवाजी मंदिरनी त्यांचं पहिलं नाटक प्रोड्यूस करायचा निर्णय घेतला आणि ते रणरागिणी तारा राणी आहे, याचा खूप आनंद झाला. आणि आजच्या पिढीपर्यंत तारा राणींचा इतिहास पोहोचवण्याची संधी मला मिळते, त्यासाठी मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते. ही खूप मोठी जबाबदारी होती माझ्यासाठी, कारण याआधी मी ऐतिहासिक नाटक केलं नव्हतं आणि माझं जे दुसरं नाटक चालू आहे नकळत सारे घडले, त्यात खूप वेगळ्या धाटणीची भूमिका आहे. त्यामुळे एकाच वेळी 2 सशक्त आणि वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं हेही माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं अभिनेत्री म्हणून, आणि त्यामुळे खूप छान वाटतंय. तारा राणींचा पराक्रम आजच्या मुलीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे सगळ्यांनी या नाटकाला यावं अशी माझी इच्छा आहे. मुंबई हे चॅनल तुम्ही नक्की बघा, त्यांना फॉलो करा, त्यांना सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी नक्की त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा.